तुम्हाला एकदा आय लव्ह यू बोल ना. अरे तू बावळतेस काय बोलतोय समजतंय का तुला? मला नाही राहिल्या जातोय ना, मला तू पाहिजे म्हणजे पाहिजेच, नाहीतर मग मी माझा जीव देतो. अरे हे तुझ्या डोक्यात जे आहे ना खूळ ते काढून टाक. आता मी माझ्या मुलांच्यात आणि नवऱ्याच्यात एकदम सुखी. तर नमस्कार मित्रांनो, माझं आणि माझ्या गर्लफ्रेंडचं ब्रेकअप होऊन तब्बल 2 वर्ष झालेलं आहे आणि आता तिचं लग्न सुद्धा झालेलं आहे. आणि आज मी तुला फ्रँक कॉल करणार आहे आणि विचारणार आहे की तू तुझ्या नवऱ्याला सोडून परत माझ्यापाशी येऊ शकते का. आणि या व्हिडिओमध्ये थोडी रिस्क पण आहे, कारण की तिच्या फॅमिलीचा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा तिचा नवऱ्याचा वगैरे. तर तेवढी रिस्क घेऊन आपण व्हिडिओ बनवतोय, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला आता आपण तिला कॉल करूया. हॅलो हॅलो, प्रिया बोलतेय का? हा बोलते. कोण आहे? ओळखलं नाही का? नाही ओळखलं. कोण बोलते? तू माझा आवाज पण नाही ओळखला. अरे पण तू असा कोण आहे की तुझा आवाज मला मी लक्षात ठेवायचा होता. तू मला एक काळ होता तेव्हा तू सगळ्यात महत्व द्यायची, मला सगळ्यात महत्वाचं समजत होती मला ना. आज तू माझा आवाज पण विसरली. सॉरी, नाही ओळखलं मी तुला. कोण आहेस तू? आकाश बोलतोय मी. आकाश? हा बोल ना. काय रे? काय तू तर मला ओळखायला झाली, विसरली वाटतं 2च वर्षामध्ये. हा विसरले. आता मी माझ्या संसारात एकदम सुखी आहे, माझ्या मुलांच्यात नवऱ्याच्यात. पण तू मला बरबाद करून तू कशी सुखी राहू शकते? मी तुला बरबाद नाही केलं, तू मला बरबाद केलं. बरबाद आता दोघं प्रेम केलंय तर आता दोघांनी साथ द्यायची असते ना. तू का लग्न करून सोडून जायचं असतं? नाही मग आता तू मला रिस्पॉन्स देत नव्हता म्हटल्यानंतर ना माझ्याकडे पर्याय काहीच नव्हता. अरे बाळा, काम पण असते माणसाला, काम पण जीवनात महत्वाचे असते. असं नाही का रोज बोलतच राहू, त्याच व्यक्तीच्या नादात राहू हमेशा. अरे तुला त्यावेळेस तुझं काम महत्वाचं होतं, त्यावेळेस तुला मी महत्वाची नव्हती. हो पण मग आता मला कळतंय ना, आता मग तुला मिस करतोय मला तू पाहिजे कोणत्याही हालतीत. हा ना, मग आता तू मला मिस करतोय तर आता तू मिस करतोय तर मला त्याच्याशी आता काही घेणं देणं नाही. कारण की मी आता माझ्या नवऱ्यांच्यात आणि मुलांच्यात माझा खूप जीव जडलेला आहे, त्यामुळे मी तुला कायमची विसरून पण गेलेली. अरे रोज दारू पिऊन तुला मारतो तो. तुला काय त्याच्याशी घेणं देणं? तो दारू जरी पित असला, कुठं गटारात जरी पडत असला ना, तो आता शेवटी माझा आहे. पण तुला फरक नाही, मी तर करतो ना तुपल्यावर प्रेम, मला तर फरक पडतो ना. तुला कोणी मारलं, तुझ्यावर हात उचलला, मला नाही होणार सहन ते. अरे पण हे आकाश तुला अगोदर समजायला पाहिजे होतं, आता समजून काही होणार नाही. आता तो येरीन तरी तुला जीव नाही लावत आहे तर काय हरकत आहे तुला माझ्याकडे? जाऊ दे, ते सोड. तू कसं आहे, तुझं लग्न वगैरे झालं का? तुझी मिसेस वगैरे काय करती? मी तुला सोडून लग्न नाही करू शकत ना. आता मला परत तुझ्यासोबतच लग्न करायचं. अरे हे तुझ्या डोक्यात जे आहे ना खूळ ते काढून टाक. आता मी माझ्या मुलांच्यात आणि नवऱ्याच्यात एकदम सुखी. तू सुद्धा एखादी मुलगी छान पहा, लग्न कर आणि सुखी हो. पण माझं मन तुझ्यात जडलंय ना, तर मग ते आता मला तुझ्यासोबतच करायचंय लग्न. अरे ज्यावेळेस तुझं आणि माझं मन आपल्या दोघांचं एकत्र जडलं होतं ना, त्यावेळेस तुला वेळ देता आला नाही मला. आता वेळ देऊन काय फायदा आहे? गेलेल्या गोष्टीचा विचार करणं सोडून दे. आता तू छान मुलगी बघ, लग्न कर आणि सुखी राहा. तू तेव्हा तर माझ्या विना 2 मिनिट पण राहू शकत नव्हती ना. आता काय झालं तुला एवढं की लगे तुम्हाला 2 वर्षामध्येच विसरून गेली? मग तुला पण आता कसं काय अचानक 2 वर्षानं माझी आठवण आली? ज्यावेळेस तुला माझी आठवण यायची त्यावेळेस आली नाही ना. आता येऊन काय फायदा आहे? आता वेळ निघून गेलेली, आता काहीच होऊ शकत नाही. मला वाटलं तू तुझ्या संसारात सुखी, तुला आनंद आहे त्याच्यात, पण मला आज माहिती झालं तुझा नवरा मारतो, दारू पिऊन येतो, तुला त्रास देतो. मला ते नाही सहन होणार, कारण की मी मनापासून प्रेम केलं होतं तुझ्यावरती. हा मग तो माझा नवरा सुद्धा ना, तू जसं केलं ना तुझ्या दुप्पट आता मनापासून माझ्यावरती खूप प्रेम करतो. तो दारू पिऊ दे, काही करू दे, जुगार खेळू दे, काही करू दे, कुठे पडू दे, पण मी माझ्या घरात सुखी आहे, मी माझ्या मुलांच्यात सुखी आहे. आता ह्या माझ्या लाईफ मध्ये आडवं कुणी आलेलं मला तर नाही आवडणार. पण मग आता असं कसं यार, आपलं प्रेम होतं, आता आपण लग्न पण करायला पाहिजे ना. बस झालं थोडा विषय आपला, आता तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आलं पण ते तुला त्रास देते तर काय हरकत आहे तू माझ्यासोबत लग्न करायला? पण सहन करायची तेवढी सहनशीलता ताकद माझ्यामध्ये आहे, आणि तू माझ्या लाईफ मध्ये ना आता इन्व्हॉल्व्ह होऊ नकोस काय, आणि तू माझ्याकडे लक्ष देऊ नकोस. तू सुद्धा माझ्यासारखं मी जसा छान नवरा पाहिला ना, तशी तू अजून चांगली बायको शोध माझ्यापेक्षा, आणि लग्न करेन तू तुझ्या संसारात सुखी राहा. पण काय हरकत आहे, आता तुझे मुलं आहे तर तू त्याच्याकडे सोडून पण येऊ शकते ना. मला ते अडचण असली तुला तर. तू अरे बावळतेस का? तुझ्या डोक्यात काय फरक झालाय का? मी काय बोलते तुला समजते का? तू काय बोलतोयस मला? मग आता तुला ते म्हणजे तू नाही राहू शकत का तुझ्या लेकरांशिवाय? मी माझ्या नवऱ्याला आणि लेकराला सोडून राहू शकत नाही काय, आणि तुम्हाला नंतर ना तर कॉल करायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. नाही राहिला लेकरांचा प्रश्न तर तू त्यांना घेऊन ये, पण नवरा येईन तरी त्रास देतो तर त्याला तर दे सोडून माझ्यासाठी. ऐकून घे ना, तो माझा प्रश्न आहे. मी तर माझ्या घरात सुखी आहे ना. अरे मी तुपल्या लेकरांना पण सांभाळायला तयार आहे, आपण फॅमिली मिळून राहू एकासारखे. माझ्या लेकरांसारखं सांभाळेल मी त्यांना. मी मला तर समजून सांगू शकतो, पण माझ्या मनाला नाही समजणार. माझ्या मनासाठी तुम्हाला एकदा आय लव्ह यू बोल ना. अरे तू बावळतेस काय? काय बोलतोय समजते का तुला?
यार प्लीज. नाहीये, मी बोलू शकत नाहीये तुला. तू काय प्रश्न विचारतोय मला बावट सारखे? का बरं, काय प्रॉब्लेम आहे? आता मी सोडून जायला तयार आहे ना तुला सोडून जाण्यासाठी. माझ्या बाबा, ठीक माझ्या आहे. माझ्या I love you. मनासाठी एकदा बोल, परत एकदा. ठीक आहे, आय लव्ह यू. चालते. आणि ह्याच्यानंतर मला तू कॉल मेसेज करू नको. ओके, बाय. काळजी घे. बरं ऐक ना, एकच मिनिट ऐक ना. सॉरी तुला राग येईल, पण मी असंच मस्ती करत होतो. तर मी आता आहे ना व्हिडिओ वगैरे बनवतो यूट्यूबवरती, तर त्याच्यासाठी तुला प्रँक कॉल करत होतो मी. हो का? अरे सांगायचं ना बावट मग मला अगोदर. हा का? बरं कशी आहेस तू? चालेल. हो, मी मस्त आहे. तू कसा आहेस? मी पण मस्त आहे. काय हो, लग्न झाल्यावरती चालेल. कॉल वगैरे नाही केला तुम्हाला? नाही केला. चालेल, मग ठेव का? हो ठीक आहे. ओके, बाय बाय. हो बाय.